नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, मराठवाड्यातील चारही मतदारसंघात चुरशीची लढत लागलेली आहे आणि आपण पाहू शकतो की सध्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धुमाकूळ चालू झालेली आहे आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमनेसामने ठाकलेले आहे. तर महायुतीविरुद्ध कोण जिंकणार आता आपण पाहणार आहोत सर्व माहिती. त्यात औरंगाबाद जालना मतदारसंघात तिरंगी सामना आहे आणि धाराशिव लातूर बीड निवडणुकीत दुहेरी लढत आहे. बसवराज पटेल विरुद्ध महेश देशमुख आणि नांदेड विधान परिषद निवडणुकीत राजूरकर विरुद्ध आष्टीकरांमध्ये चुरस लागलेले आहे. तर आपण सर्वप्रथम औरंगाबाद जालना मतदारसंघात तिरंगी सामना तिघांची नंतर सर्वप्रथम सुहास शिरसाट आणि गणेश लोखंडे हे समोरासमोरील मुख्य प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यात आपण पाहूया की औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 3 उमेदवार शिल्लक राहिले आहेत आणि 3 उमेदवार असले तरी लढत खरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्याविरुद्ध आहे आणि 18 जून रोजी मतदान होणार आहे. तर त्यात 4 जून रोजी शेवटचा दिवस होता आणि दुपारी 3 वाजेपर्यंत 3 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आणि महाविकास आघाडीचा ॲडव्होकेट देवयानी कृष्णा डोणगावकर, शिवसेनेचे शिंदे समीर अब्दुल सत्तार आणि अपक्ष ॲडव्होकेट फारुख सादिक तोंडीवाले यांचा समावेश आहे. तर आता आपण पाहूया की आता निवडणूक रिंगणात महायुतीचे सुहास शिरसाट आहेत हे भाजपकडून आणि महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे आणि अपक्ष इसाक खान सांडू खान असे 3 उमेदवार शिल्लक आहेत. आमदार सत्तार यांनी मुंबईत केलेल्या घोषणेप्रमाणे दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास समीर सत्तार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत आणि त्यांनी 2:45 वाजेच्या सुमारास आपण अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या घोषित ॲडव्होकेट देवयानी डोणगावकर यांच्या प्रतिनिधी यांचा उमेदवारीसुद्धा अर्ज मागे घेण्यात आला. तर अशा पद्धतीने सध्या महायुतीकडून सुहास शिरसाट तर महाविकास आघाडीकडून गणेश लोखंडे यांची सध्या निवडणूक जोरात आणि चुरशीची लढत जालना आणि औरंगाबाद मतदारसंघात चालू आहे. तर सध्या धाराशिव आणि लातूर बीड निवडणुकीत महायुतीकडून बसवराज पाटील आणि काँग्रेसकडून महेश देशमुख यांच्या या दोघात लढत चालू झालेली आहे. तर आपण पाहू शकतो की सध्या खूपच अटीतटीची लढत ह्या मतदारसंघात आहे. पण सध्या आकडे जरी महायुतीकडून जरी असले परंतु बंडखोरीची शक्यता जास्त सध्या दिसत आहे ह्या मतदारसंघात. तर आपण पाहू शकतो की अर्ज मागे येण्याच्या गुरुवारी अपक्ष उमेदवार महालिंगे मिलिंद गणपती आणि नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे, शरद रामभाऊ यादव, अहमद सय्यद नूर राजद आणि संजय पांडुरंग मोदडा ह्यांनी जे आहेत ते अर्ज मागे घेतले आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्री पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री देशमुख यांच्यात दुरंगी लढत रंगली आहे आणि या निवडणुकीत 988 जागा आहेत आणि या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. तर मित्रांनो, ही सुद्धा लढत चुरशीची लागलेली आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि पाहूया कोण जिंकत आहे हे निकालच ठरवेल. आणि नांदेड विधान परिषदेत तर सगळ्यात मोठी निवडणूक आणि चुरशीची लागली आहे. याचं कारण की राजूरकर विरुद्ध आष्टीकर यांच्यामध्ये चुरस आहे. तर विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात आपण पाहू शकतो की उमेदवारी लोकांनी अर्ज मागे घेतले परंतु प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चिखलीकरांचे चिरंजीव जे प्रवीण चिखलीकर आहेत यांनी माघार घेतले असे सांगितले आणि महायुतीच्या राजूरकरांना शुभेच्छा दिल्या. तर आता राजूरकर विरुद्ध आष्टीकर हे मुख्य प्रतिस्पर्धी असणार आहेत निवडणुकीतील आणि सद्यस्थितीत माजी आमदार अमर राजूरकर यांनी आणि कृष्णा पाटील आष्टीकर हे तयारीनिशी लढतीत उमेदवाराशी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माधवराव पाटील जवळगावकर आणि प्रवीण पाटील चिखलीकर, ज्योतिबा खराटे आणि पंकज गायकवाड आणि काँग्रेसचे रामदास पाटील हे यांनी माघार घेतलेली आहे. तर आपण अमर राजूरकर यांच्याकडे जरी खूपच आकडेवारी जर असेल तरी मतदानाची तरी कृष्णा आष्टीकर यांच्यानी सुद्धा फिल्डिंग लावलेली आहे. तर ह्या 3 मतदारसंघात कोण जिंकेल हे आता
21 तारखेलाच कळेल. तर अशा पद्धतीने ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मराठवाड्यातील 4ही मतदारसंघात अटीतटीची लढत आहे. तर मित्रांनो, अजून जर अपडेट आली तर तुम्हाला लवकरात लवकर कळविण्यास दिलेली माहिती समजली. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.